श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये उल्लेख असलेली आणि श्री दत्तगुरूंना अतिप्रिय असलेली घेवड्याची भाजी आज करूयात. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज ही अतिशय रुचकर आणि सात्विक अशी घेवड्याची भाजी करूयात. त्यासाठी मी या पद्धतीचा घेवडा घेतला आहे. घेवड्याचा मागचा आणि पुढील देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याचे दोरे काढून मी असा मोडून घेतला आहे. ही भाजी निवडून झाल्यावर स्वच्छ धुवून मगच आपण भाजीसाठी वापरायची. फोडणीसाठी कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतले. मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की हिंग घालायचे. लगेच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे त्या कोथिंबीरीचा सुवास त्या पदार्थाला तर सुरेख लागतोच, पण फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे तेलाचं तापमान थोडंसं कमी होतं आणि मग आपण घातलेली हळद करपतही नाही. पाव चमचा हळद घातले. आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेला घेवडा घालायचा. फोडणीमध्ये घेवडा छान परतून घ्यायचा. हे असं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे आपण केलेली फोडणी घेवड्याच्या भाजीला व्यवस्थित लागते. बघा, फोडणीमध्ये घेवडा छान परतून घेतला आहे. आता मसाले घालूयात. 1 चमचा लाल तिखट घालायचं. 1 चमचा गोडा मसाला घालते. 1 चमचा धणा जिरा पूड घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपण घातलेले मसाले भाजीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. बघा, सगळी भाजी मी व्यवस्थित हलवून घेतली. ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत आणि मसाले तळाला लागू नयेत म्हणून हा असा पाण्याचा हापका मारायचा आहे. आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून अगदी मिनिटभराची वाफ काढून घ्यायची. झाकण काढते. सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. पुन्हा हा असा पाण्याचा हापका मारायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून अगदी मिनिटभराची वाफ काढून घ्यायची. झाकण काढते. सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. घेवडा अगदी कवळा असल्यामुळे अगदी 1-2 वाफेत लगेच शिजून येतो. चवीप्रमाणे गूळ घालायचं. खोबरं आणि कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर दाण्याचं कूट घातला तरीही चालेल. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता अगदी शेवटी आपण घातलेलं गूळ, खोबरं, कोथिंबिरीचा स्वाद सगळ्या भाजीला छान लागावा म्हणून अगदी मिनिटभराची वाफ पुन्हा काढून घ्यायची. पुन्हा अगदी जरासं हे गरम पाणी घालते आणि अगदी मिनिटभराची वाफ काढली की आपली घेवड्याची भाजी तयार. आता आपली ही भाजी बनवून पूर्णपणे तयार आहे. बघा, तळाशी कुठेही भाजी लागलेली नाही आहे. अगदी साधीशी पण तितकीच रुचकर आणि आरोग्यदायी अशी घेवड्याची भाजी बनवून तयार आहे. दत्त जयंतीच्या नैवेद्यात श्री दत्तगुरूंना आवडणारी ही घेवड्याची भाजी नक्की बनवा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.